शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना रुपाच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला सकाळची आहे की नाही खुशी झोपली होती तवरच फार्म हाऊसमधले की नाही वांगे आणि मिरच्या इतक्या पिकल्या होत्या ना, जसं की तिसरी की चौथी आता तोडणी आपल्या मिरच्याची. आणि ह्या वर्षी मिरच्या मला बाहेरून विकत घ्यायची काहीच गरज नाही. जसं की आपण सालाची चटणी करतो ना लाल तिखट, तर घरच्याच मिरच्या जे आहेत ना मी सगळ्या तोडून जे आहेत ना लाल मिरच्या जे आहेत सावलीत वाळू घालून फुलेल्या आहेत, झाडालाच मस्त अशा पिकून गेल्यात मिरच्या. आणि त्या मिरच्या की नाही आता आपल्या घरची चटणी जी आहे ह्या वर्षी होणार आहे. आणि हे बघा किती मस्त वांगे पण निघलेत आपल्या फार्म हाऊसमध्ये. आणि हे वांगे जे आहेत ना आज ह्याची करायची मला भाजी, जसं की भरलेलं वांग. आणि हे मोठे मोठे जे वांगे आहेत ना ह्याचं मला करायचे भरीत, जसं की भरीत सगळ्याला आवडतं. आणि एवढी जी आहे की नाही लाल मिरची निघली आणि थोडीशी मिरची की नाही वर टोपल्यामध्ये पण आहे, जसं की 2 ते 3 किलो मिरची ना ती वाळून ठेवली ना. आजची मिरची जी आहे ना पिकलेली मिरची आहे. आणि वांगे बघू शकताय किती मोठे मोठे. आणि एवढेच असे मिडियम वांगे असले तर भरीत खूप छान लागते. तर चला सकाळची कामं जे आहेत की नाही पार पडले तर. आणि तर सकाळची पूजा करून घेतली आणि आज आहे वसंत पंचमी. तर वसंत पंचमीच्या तर मला खूप खूप शुभेच्छा. तर चला आमच्या की नाही गावामध्ये असते साईबाबाची जत्रा. तर आज की नाही खुशीला दाखवायची आपल्या गावाकडली छोटीशी जत्रा जी आहे की नाही आज खुशी संघ जी आहे ना आम्हाला फिरायची आहे. जसं की नाही सगळेजण आपण पायी गेलं ना की खूप उशीर होतंय आणि पुन्हा पायी जायला कटाळा पण करते. त्याच्यामुळे की नाही आता आम्ही 2 जणी जाणार आहेत खुशीच्या दादू संघ. तर खुशी इथं झाली तयार, वाट बघायला होतो आम्ही आता खुशीच्या दादूची. खुशीची इथं मस्ती चालू आहे. मम्मी घेतली अगं माझी खुशीचे बाल छान आहे, सुंदर आहे खुशीचे बाल. खुशी त्याला दूध पाजव, ती बॉटल घे, ती बॉटल घेऊन दूध पाजव त्याला. छान आहे भाऊली. पापा छोटा नीट धर पापा नाही पिलू राणी. ए सोनू माझं तर करू नये बाळाला खुशी. चक्कर येते बाळाला, चक्कर येते. तुलाच यायली त्याच्या यायच. हा बाबा चला इथं तयार झालो तर आम्ही. खुशीचे दद्दू पण आले तर आम्ही इथं तयार होऊन निघलो आता जत्रेला जायला. आणि आमच्या गावाकडली जत्रा कशी असते ते व्हिडिओ जे आहे लास्ट नक्की बघत राहा. तर चला आता नातीला घेऊन आम्ही 2 जण जे आहेत ना गाडीवर निघलो. तर खुशी की नाही गाडीवर इतकं छान बसली जत्रा. तर चला 3 ते 4 वाजले होते, कारण सकाळी की नाही खूप गर्दी होती. हिची झोपेची टाईम असते त्याच्यामुळे सकाळी आलो नाही. थोडीशी जत्रा की नाही आता छोटंसं गाव आहे ना त्याच्यामुळे काही जास्त भरत नाही. त्याच्यामधून थोडीशी जत्रा उठली होती, पण आम्हाला देवदर्शन करायचं होतं आणि आहे ते पण खुशीला सगळं दाखवायचं म्हणून आम्ही आलो होतो. तर चला हे बघा की तुम्हाला दाखवते आमच्या गावची जत्रा जी आहे ना कशी भरली होती. संतोषी माताची जत्रा भरपूर अशी मोठी भरली होती, पण ही जत्रा जी आहे ना थोडी कमी प्रमाणातच भरली होती. आणि कसं 4 वाजले होते खेड्यापाड्याचे लोक जे आहेत ना सकाळी येऊन जातात, त्याच्यामुळे आता जास्त गर्दी नव्हती. गेलं की नाही खुशी जर असं लहान खुशी उशिरात आले होते, कारण गर्द्यामध्ये की नाही. चला इथं आलो आता मंदिरामध्ये. आमचं मंदिर कसं सजवलं काय नाही साईबाबाचं काही तुम्ही नक्की बघा. खूप छान अशी मूर्ती आहे. फुलाचं डेकोरेशन खूप छान करतात. चला आता आपल्याला तुम्ही आधी तर आता मला जायची. आणि बघा कशी आमची गावची जत्रा, छोटीशी जत्रा फक्त नाही किती मोठी जत्रा कधी जा. गावच्या जत्रामध्ये जा तशी मजा की नाही मोठ्या जत्रामध्ये येत नाही. गावची जत्रा खूप छान वाटते. चला आता गावची खुशीसाठी काय घ्यायचं काय नाही ते बघायला होतं कसं खुशीला जे आवडलं की नाही ते छोटंसं, कारण की नाही खूप खुशीचं सामान आहे. एक रूम भरती एवढं जे सामान आहे खुशीला. आणि लेकराचा नाद राहते जत्रामधून किंवा लेकरं काहीतरी घ्यावंच लागते. त्याच्यामुळे तुम्ही आता थोडंसं काहीतरी घ्यायचं. भरपूर सामान आहे खुशीला, तिला आवडती वस्तू जी आहे घेऊन देऊ. आता व्हिडिओ काढायचा. नाही आता बरं पाहिजे जातं घेऊत ना. मग आता घेऊ काय घेऊ काय घेऊ म्हणलं ते द्या.
चला पूजेचं सामान घेतलं आणि प्रसाद घेतला. आणि प्रसाद घेतला की नाही मंदिरामध्ये देवाच्या पायाशी ठेवून जे आहे ना प्रसाद आपला घरी न्यायचा. त्याच्यामुळं की नाही नारळासोबत प्रसाद पण घेतला. आणि आता आलो तर आम्ही मंदिरात. तर आमच्या मंदिराचं दर्शन करा तुम्ही कसे आहेत काय नाही. आमची साईबाबाची इथली मूर्ती आणि ही आहे पुढी जी आहे ना मोठी मारुतीची मूर्ती आहे आणि पुढी जी आहे की नाही महादेव पण आहे. आणि इथं जे ना खुशीला मी कुंकू लावते आणि किती छान कुंकू दिसते. रोज तिला कुंकू लावायला खूप असं आवडते. हे बघा ही आहे आमची साईबाबाची मूर्ती. किती छान डेकोरेशन केले आणि घव अशी मूर्ती दिसायली ना आज की नाही. इतका छान तिचा सगळा गाभारा जे आहे की नाही मंदिर इतकं छान सजवलं होतं की नाही. खूप छान वाटू लागली मूर्ती. मंदिरामध्येच एका साईडला की नाही ही छोटीशी महालक्ष्मीची पण मूर्ती आहे. तर तिथं पण दर्शन घेतलं आणि दर्शन करून आता आम्ही निघलो बाहेर. आणि खुशीसाठी तर काहीतरी घ्यायचं आहे एक आयटम. आणि आता आपल्याला जायचं घराकडे. तर अशी आमच्या गावची जत्रा आहे. तुम्ही पाहिली की नाही अशी जत्रा तुमच्या गावाला कशी भरती काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जत्रामध्ये फिरायला आवडतं आहे की नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या इकडं तर भरपूर अशा जत्रा जसं संतोषी माताची झाली आता साईबाबाची झाली ना आजूबाजूला भरपूर गाव आहेत ना. तर एका मागे एक जत्रा जी आहेत ना चालूच असतात. आणि अजून पण कुठे गेले ना तर जत्राचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीत. तर आज आमची जत्रा जी आहे की नाही स्पेशल जत्रा आहे. कारण आम्ही फिरलो तर आमच्या खुशी संघ आमच्या नाती संघ. आणि ही जत्रा की नाही कारण पुढल्या वर्षी खुशी ह्या टाईमला येते की नाही की कारण सणाच्या सणालाच येते पण दिवाळीला आली नव्हती म्हणून आता मध्ये आणलं होतं. त्याच्यामुळे तिला जत्रा जी आहे ना बघायला भेटली. त्याला खुशीला घेतला होता मी एक मोर. आणि तिला की नाही ते घेतला हातात की तिने सोडलाच नाही. त्याच्यामुळे तिला तेच जे आहे की नाही खेळणं घेऊन दिलं. आणि देवाच्या दारी आलं की नाही कुंकू घेतल्याशिवाय कधीही जायचं नाही. जसं की आपल्या सौभाग्याचं लेणं कसं कुंकवामध्ये ना हमेशा वाढवा पाहिजे. तर चला अशी झाली आमची छानशी जत्रा. आणि संध्याकाळी की नाही जेवणामध्ये मस्त इथं केले होते मी कांद्याचे पकोडे. तर कसा वाटला व्हिडिओ मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या नव्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.